ॐ जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्तीस। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु रामदासांच्या चरणी वंदन करते। तसेच सकल संत विचार मंच आणि पिताश्री प्रतिष्ठान यांच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांना अभिवादन करते। आदरणीय ज्यांच्यामुळे हा अभ्यास घडला अशा संध्याताईंच्या स्मृतीला एकदा उजाळा देते, त्यांनाही विनम्र अभिवादन करते आणि आजचा विषय मांडण्याचा प्रयत्न करते। आपण आतापर्यंत अनेक संप्रदाय आचार्यांचं तत्वज्ञान असं ऐकलेलं आहे। या मालिकेतील आता आपण हे निंबार्काचार्यांचं तत्वज्ञान आणि त्यांचं चरित्र ऐकण्याचा प्रयत्न करूया। माझ्यासाठी खरोखरीच हा एक कठीण विषय आहे, कारण आपण आता किती मी याला न्याय देऊ शकेन हे मला माहित नाही। म्हणून सुरुवातीलाच निंबार्काचार्यांची आणि त्यांच्या संप्रदायाची मी क्षमा प्रार्थी आहे। कारण आपण महाराष्ट्रामध्ये अनेक जे संत आणि जो अभ्यास करतो किंवा समर्थांचा अभ्यास, माऊलींचा अभ्यास, हे सर्व अभ्यास हे अद्वैत प्रतिपादन करणारे अभ्यास आहेत। आणि आपल्याला जो आज विषय बघायचा आहे तो द्वैत संप्रदायाचे समर्थक, ते संप्रदाय स्थापन करणारे श्री निंबार्काचार्यांचा आपण विचार करणार आहोत। हे सगळं जी आपली दर्शनशास्त्र आहेत त्यामध्ये हे पूर्वमीमांसेमध्ये येणारं शास्त्र आहे। त्यामुळे याच्या विषयी इतकी माहिती उपलब्ध नाही, तरीही अत्यंत एक अभ्यासू व्यक्तिमत्व जे सध्या दुबईमध्ये असतात ते डॉक्टर संजयजी जाधव यांनी मला ह्या नोट्स पाठवल्या आणि काही लिंक पाठवल्या, त्यावरून मी ह्या संप्रदायाचा थोडा बहुत अभ्यास केलेला आहे। परंतु द्वैत आणि अद्वैत ह्यामध्ये बरेचसे आपल्याला ज्या पद्धतीने अभ्यास करायची सवय आहे ते थोडंसं भिन्न असल्यामुळं काही चुका होण्याची सुद्धा शक्यता आहे। आचार्यांचं थोडक्यात जे चरित्र उपलब्ध आहे, त्यांच्या अशा खूप कथा उपलब्ध आहेत असं नाही। एक महत्वाचा प्रसंग त्यांच्या जीवनातला आहे आणि सुरुवात आपण त्यांच्या मातापित्यांचा विचार करूया की आचार्य निंबार्काचार्यांचे कालखट्ट मुख्यत्व असं आहे की तो द्वापार युग संपून भगवान गोपालकृष्ण जेव्हा निजधामाला गेले त्यानंतर म्हणजे परीक्षितीला देवांनी भागवत वगैरे सांगितलं आणि त्यानंतरचा साधारणपणे हा काळ उपलब्ध आहे। आणि काही अभ्यासकांच्या मते हा अगदी अलीकडचा काळ आहे, परंतु शंकराचार्यांच्या आधीचा काळ आहे असं साधारण त्यांचा कालखंड आहे। आपल्याला मुख्य म्हणजे काय की ते आचार्य कसे होते, त्यांची विचार प्रणाली काय आहे आणि ती आपण कशी समजून घेऊया हा आपला मुख्य उद्देश आहे। आणि म्हणून मी त्या कालखंडाचा जास्त ओहापोहा केलेला नाही।
परंतु आपल्या दृष्टीने कलियुगाच्या सुरुवातीचा जो काळ आहे त्या काळामध्ये निंबार्काचार्य संप्रदाय हा प्रस्थापित झालेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना सुदर्शन चक्र, भगवंताचे जे चारही हातामध्ये असणारे जे आयुध आहे त्यापैकी सुदर्शन चक्राचे ते अंश अवतार म्हणून मानले गेलेले आहे. आणि त्यांचा जन्म जो आहे तो उत्तर भारतातील गोवर्धन पर्वताच्या जवळ एक छोटं गाव होतं. तिथं एक आश्रम होता. त्या आश्रमाचं महर्षी अरुण आणि त्यांच्या पत्नी ह्या जयंती हा आश्रम ते दोघ जण चालवत होते. त्या आश्रमामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि तिथे श्रुती, स्मृती, सूत्रादी ग्रंथ इत्यादींचा तिथं ओहापोहा यथोचित अभ्यास तिथे सुरू असे. आणि तिथे ह्या विवेकी दाम्पत्याच्या पोटी हे दिव्य रत्न, हे दिव्य बालक जन्माला आलेला आहे. त्यांची अत्यंत लहानपणापासूनच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्याप्रमाणे त्यांची ग्रहण करण्याची क्षमता ही अतिशय तीक्ष्ण होती, विलक्षण होती. वयाच्या 5व्या वर्षीच त्यांची मुंज करण्यात आली. म्हणजे वैदिक परंपरा पूर्वीपासून अशीच आहे की 5व्या वर्षी मुलाची बुद्धिमत्ता बघून पूर्वी 5व्या वर्षीच मुलांची मुंज केली जायची आणि अपवादात्मक ठिकाणी ती 8व्या वर्षी केली जायची. आज आपण सर्रास 8व्या वर्षी करतो आणि ते सुद्धा ऍज अ इव्हेंट अशा पद्धतीने आपण करतो. पण 5व्या वर्षी मुंज करण्याची पद्धत होती आणि त्याप्रमाणे या बालकाची 5व्या वर्षी मुंज झालेली आहे. यज्ञोपवीत संस्कार झालेला आहे आणि त्यांची बुद्धिमत्ता बघून माता पित्यांनी त्यांना खूपच म्हणजे ज्ञानाच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ब्रह्मसूत्र आहेत, इतर दर्शन आहेत, या सगळ्याचं यथासांग ज्ञान दिलेलं आहे. एकदा त्यांचे पिता अरुण हे यज्ञासाठी बाहेर गावी गेलेले असताना तिथे एक साधू आले. आता त्यांचं लहानपणचं जे नाव आहे ते नियमानंद असं आहे. तर नियमानंद हे 8-9 वर्षाचे बालक होते आणि त्यांच्या घरी एक संन्यासी आले. नेहमीच त्यांची विलक्षण बुद्धिमत्ता त्यांच्याशी शास्त्रास्त्र करण्यासाठी, एवढ्या लहान वयातल्या मुलाचं सुद्धा ऐकण्यासाठी आजूबाजूच्या पंचक्रोशीतून अनेक जण तिथे उपस्थित असत. त्याप्रमाणे ते यती आले आणि त्या यतींबरोबर शास्त्रार्थ झाला. त्या यतींना त्याचं खूप कौतुक वाटलं आणि ते सर्व झाल्यानंतर ते म्हणजे जे यती होते ते निघाले. आता यती निघाल्यानंतर मग मात्र यती निघाल्यानंतर हे बालक हा म्हणाला की तुम्ही भिक्षा घेऊन जा म्हणून. पण त्यावेळेला सूर्यास्ताची वेळ जवळ आलेली होती आणि तेव्हाच्या नियमानुसार माता जयंती असं म्हणाली की आता सूर्यास्त होणार आहे, तुझे पिता अजून आलेले नाहीयेत, त्याच्यामुळे आपल्याकडं त्यांना देण्यासाठी अशी भिक्षा नाहीये. आणि हे ऐकल्यावर त्या नियमानंदांना वाईट वाटलं आणि ते म्हणाले की मी आता जंगलामध्ये जाऊन कंदमुळं घेऊन येतो आणि तोपर्यंत मी कंदमुळं घेऊन येऊन यतींचं भोजन होईपर्यंत सूर्यास्त होणार नाही. हे ऐकल्यावर यती थांबले आणि हा मुलगा धावत गेला. त्याने सगळं ते कंदमुळं जी काय होती ती आणली. यतींना अत्यंत भावपूर्ण विधीने, विधियुक्त पद्धतीनं ते त्यांच्या मातेने आणि मुलानं त्यांना दिलं आणि मग त्यांनी भोजन घेतलं. तोपर्यंत तिथे सूर्य होता आणि जसं त्यांचं भोजन होऊन त्यांनी आचमन केलं, ते तिथून पाणी पिऊन उठले, तत्क्षणी सूर्य अस्ताला गेला आणि रात्रीचा पहिला प्रहर संपला होता.
त्यामुळे ह्या यतींना आश्चर्य वाटलं आणि म्हणून त्यांनी बघितलं तर तिथे एक निंबाचं झाड होतं आणि त्या निंबाच्या झाडावरती तो सूर्य होता. आणि जसं ह्यांचं भोजन संपलं तसं ते ते तेज हळूहळू मावळलं आणि ते अंतर्धान पावलं. त्याबरोबर त्या यतींनी ओळखलं की हे दिव्य बालक आहे आणि म्हणून त्या यतींनीच ह्या मुलाची परीक्षा बघण्यासाठी अ, हे सगळं नाटक केलेलं होतं आणि यतींनी त्या बालकाचे पाय धरले. त्याबरोबर मातेला सुद्धा आश्चर्य वाटलं की एवढे मोठे यती आणि त्यांनी बालकाचे पाय कसे धरले. आणि बालकाने ओळखलं आणि त्याने सांगितलं आता तुम्ही मूळ वेशात या. तर ते ब्रह्मदेव होते आणि ते ह्या बालकाची परीक्षा घेण्यासाठी आले होते की हा गृहस्थ आश्रम किंवा अतिथी देवो भव हे कशा पद्धतीनं पालन करतो, अशी यांच्याबद्दल एक आख्यायिका किंवा एक प्रसंग यांच्या जीवनातला सापडतो. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवांनी निंबाच्या झाडावरती अर्क म्हणजे सूर्य दिसला म्हणून त्यांना निंबार्काचार्य अशी हे पदवी ही स्वतः खुद्द ब्रह्मदेवांनी त्यांना दिलेली आहे. आणि तेव्हापासून ते निंबार्काचार्य या नावाने ओळखले गेले आणि तोच त्यांच्या संप्रदायाचं नावही निंबार्काचार्य संप्रदाय असंच ठरवण्यात आलं. नंतर त्यांनी साधना केली आणि म्हणजे जरी भगवंताचे अंश अवतार असले तरी साधनेमध्ये त्यांनी कुठेही कमतरता केली नाही. त्यांनी पुढे साधना केली, मोठे झाले, जे काही तप आपल्या पितांनी सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं त्यांनी ते सगळं केलं आणि नारद महर्षींनी त्यांना गुरुमंत्र दिलेला आहे. नारद महर्षींनी केलेला हा गुरुमंत्र कसा आहे तर जेव्हा ब्रह्मदेव उत्पन्न झाले म्हणजे आपण सृष्टीची उत्पत्तीची कथा जेव्हा बघतो की भगवंताच्या नाभीतून ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवांना तेव्हा काहीच कळत नव्हतं म्हणजे काय आपण कोण आहोत कशासाठी आलो आहोत असं सगळं त्यांनी चौफेर बघितलं म्हणून त्यांना तिथं 4 मुख निर्माण झाली. ह्या सगळा भागवतात उल्लेख येतो आणि त्यावेळेला हंस रूपातून येऊन भगवंतांनी त्यांना उपदेश केलेला आहे आणि तो गोपाल म्हणजे ते जे उपदेश केला त्याला वैष्णव संप्रदायामध्ये त्या उपनिषदाला गोपाल तापिनी उपनिषद असं म्हटलं जातं आणि त्याचा जो मंत्र आहे तिथं तो गोपाल कृष्णाचा जो मंत्र आहे तो मंत्रही तिथं त्यांना दिला गेला आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की नमो विज्ञान रूपाय परमानंद रूपिणे कृष्णाय गोपीनाथाय गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्ण रुक्मिणीकांत गोपीजन मनोहर संसार सागरे मग्नम मामोद्धरम जगद्गुरु. अशा पद्धतीनं भगवंताचं ह्याच्यामध्ये श्रीहरीचं वर्णन केलेलं आहे आणि हाच गोपाल कृष्णाचा जो मंत्र आहे तो जो हंस रूपाने ब्रह्मदेवानी नारदांनी संकादिक ऋषींना दिलेला आहे. तोच मंत्र यांच्या नारदांनी यांना सुद्धा दिलेला आहे निंबार्काचार्यांना आणि यालाच वैष्णवी दीक्षा असं म्हटलं जातं. आणि पुढे गोपाल मंत्रराजाचा हा उपदेश त्यांनी ग्रहण केला आणि राधाकृष्णाची युगल उपासना त्यांना देण्यात आलेली. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं हे त्यांच्यामध्ये कटाक्षानं पाळलं जातं. तसंच द्वैत सिद्धांत याचं रहस्याचं त्यांनी उपदेश नारदांनी त्यांना केलेला आहे. आजही ही परंपरा नैष्ठिक ब्रह्मचारी परंपरा या संप्रदायामध्ये सुरू आहे. आचार्य म्हणजे आता हे जे आचार्य पदावरती जेव्हा आरूढ होतात तेव्हा आचार्य याचा अर्थ की त्यांनी ब्रह्मसूत्र त्यानंतर उपनिषद आणि भगवद्गीता या तिन्ही वरती स्वतंत्र जेव्हा भाष्य लिहिलं जातं तेव्हा त्यांना आणि ती मान्यता प्राप्त होतं तेव्हा त्यांना आचार्य ही पदवी मिळते आणि मग असं भाष्य ह्या पूर्वाश्रमीचे नियमानंद आणि नंतरचे निंबार्काचार्य यांनी लिहिलं आणि म्हणून त्यांना निंबार्काचार्य अशी पदवी मिळालेली आहे. आता हा
द्वैत द्वैत सिद्धांताची प्रतिस्थापना करतात, द्वैत आणि अद्वैत. आता हे शब्द किंवा ह्या गोष्टी आहेत या थोड्याशा आपल्या नेहमीच्या विचारधारणेच्या थोड्याशा वेगळ्या आपल्याला वाटतात. म्हणून आपल्याला त्याचं म्हणजे मला ते सादरीकरण करताना सुद्धा थोडीशी अडचण येण्याची शक्यता आहे. यांचे मुख्य आराध्य दैवत जे आहे ते वृंदावन कुंज विहारी श्रीकृष्ण आणि राधा आहे. आणि यांची युगल स्वरूपातच म्हणजे राधाकृष्ण एकत्रित रूपातच म्हणजे राधा ही भगवंताची शक्तीच आहे हे मान्य आहे आणि त्या स्वरूपातच त्यांची उपासनाही केली जाते. आणि त्यांच्या दुसरा एक ग्रंथ आहे त्यांचा कपाल वेध, या सिद्धांतानुसार ते शुद्ध एकादशीलाच मानतात. म्हणजे आपल्या ज्या दोन कृष्ण पक्षामधील एकादशी आणि शुद्ध पक्षातील एकादशी अशा दोन एकादशी असतात, पण परंतु त्या एक शुक्ल पक्षातील एकादशीला जास्त महत्व देतात. त्या म्हणजे अनुग्रह घ्यायचा असेल किंवा पूजा पाठ करायचा असेल किंवा त्याबद्दलचं अजून काही वाचन चिंतन जे काही करायचं आहे तर ते जसं आपण 3:30 मुहूर्त म्हणतो की गुढीपाडवा, अक्षय तृतीया त्या किंवा दसरा यावेळेला आपण सहजपणे त्या गोष्टी केल्या जातात, तसं यांचं शुक्ल एकादशीला सर्व गोष्टी करण्याची प्रथा आहे. किंवा दीक्षा जर घ्यायची असेल तर ते शुद्ध पक्षातील एकादशीला घ्यायची असं यांचं म्हणणं आहे. यांचं मुख्य केंद्र जे श्री गोवर्धन पर्वताजवळ जे आहे तिथंच ते पूर्वीचं जे छोटस गाव होतं, आश्रम होता, त्याला आता त्यांनी निंबग्राम असं म्हणून नाव दिलेलं आहे. यांचे जे मुख्य शिष्य आहेत निंबार्काचार्यांचे ते पट्टशिष्य जे आहेत ते पांचजन्य शंखाचे अंशच असे मानले जातात आणि ते त्यांचे अवतार आहेत. तर त्यांना श्री निवासाचार्य महाराज असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांनी निंबार्काचार्यांनी जी ब्रह्मसूत्रावर जे ग्रंथ लिहिले आहे त्या ग्रंथाचं नाव पारिजात सौरभ म्हणजे ब्रह्मसूत्रावरती जी टीका लिहिलेली आहे. ब्रह्मसूत्रामध्ये काय आहे तर जी आपली सर्व उपनिषद आहेत त्यातील सुद्धा मुख्य जी दशोपनिषद सांगितलेली आहेत त्याच्यावरती सूत्रबद्ध ग्रंथ ब्रह्मसूत्र त्याच्यावरती अनेक टीका झालेल्या आहेत आणि त्या टीकांमध्ये निंबार्काचार्यांची पारिजात सौरभ ही एक विस्तृत टीका आहे. पण ही आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी सहज उपलब्ध होऊ शकत नाही आणि ब्रह्मसूत्र इतका माझा अभ्यासही नाही म्हणून आपण तो विषय फक्त मी नमूद करते की त्यांनी काय काय कार्य केले. त्यानंतर त्यांनी वेदांत कामधेनू नावाची दशश्लोकी ची रचना आहे. या रचनेवरती सुद्धा ज्यात 10 श्लोक आहेत आणि अनेक सिद्धांत मांडलेले आहेत. तर त्याच्यावरती सुद्धा हे निवासाचार्य जे आहेत त्यांनी विस्तृत अशी टीका लिहिलेली आहे जी सर्व मान्य तिथं त्यांच्या संप्रदायात मान्यता दिलेली. आता ब्रह्मसूत्रानंतर भगवद्गीता यावर सुद्धा त्यांची विस्तृत अशी टीका उपलब्ध आहे. म्हणून आता त्यांनी जो द्वैत परंपरेचे जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे तर ते तत्वज्ञान आपण समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया. निंबार्काचार्य संप्रदाय हा वेदांना मानणारा आहे, ही मुख्य गोष्ट आहे. काही जे संप्रदाय आहेत ते वेदांना मानतच नाही, मग त्याचा आपण विशेषत्वाने अभ्यास करत नाही. परंतु निंबार्काचार्य संप्रदाय हा वेदांना मानतो आणि याच्यामध्ये मात्र वेदांच्या ज्या श्रुती आहेत स्मृती आहेत श्रुतींमध्ये अनेक परस्पर विरोधी आपल्याला वचन आढळतात आणि त्या वचनांनुसार त्यामध्ये काही सूक्ष्म भेद आहे, अभेद आहे जो हे आचार्यांसारखेच करू जातात. आपण जरी अद्वैत परंपरावादी असलो तरी सुद्धा आपण निंबार्काचार्य असे आहेत किंवा निंबार्काचार्य तसे आहेत किंवा अजून कोणी आचार्य वल्लभाचार्य मध्वाचार्य
यांना आपण वंदन करू शकतो, कारण त्यांच्या पद्धतीनं त्यांचं योगदान ह्या आपल्या संस्कृतीसाठी अपरिमित आहे. वेदांचा त्यांचा अभ्यास अतिशय सखोल आणि अतिशय उच्च कोटीचा आहे, जिथपर्यंत माझ्यासारखीची सामान्य बुद्धी पोहोचू शकत नाही. त्यामुळे आम्ही शंकराचार्यांना किंवा आम्ही अद्वैत परंपरा मानतो आणि द्वैत परंपरा मानणारे हे आम्ही मानत नाही असं म्हणण्याचा आपल्यासारख्या सामान्य लोकांना तर मुळीच अधिकार नाही. आपण त्या सर्व आचार्यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेऊ, तेव्हाच आपल्याला या आपल्या वाटचालीवरती त्यांचे आशीर्वाद मिळतील. कारण ते त्यांच्या परीने, ज्या अर्थी शंकराचार्यांनी सुद्धा त्यांच्या मताची दखल घेतली आहे, त्या अर्थी त्यांची मतं ही काही विशिष्ट पद्धतीने मांडली आहेत. त्या काळाची गरज जी होती त्यानुसार ती मांडण्यात आलेली आहे. आणि मग हे शंकराचार्यांचं तत्वज्ञान जे आहे ते अलीकडे आलेलं आहे. तर अशा या निंबार्काचार्यांनी काही श्वेताश्वेत उपनिषद आहे, कठोपनिषद आहे, भगवद्गीता आहे, यातील काही वचनं त्यांनी उद्धृत केलेली आहेत आणि त्यामध्ये त्यांनी त्यांचे त्या संबंधातले विचार मांडणी केलेली आहे. उदाहरणार्थ श्वेताश्वेत उपनिषदामध्ये यथापराय शक्ती विविधैव श्रूयते स्वाभाविक ज्ञान बलं क्रियांच, म्हणजे यामध्ये मान्यता आहे की शक्ती आणि ब्रह्म अशा दोन तत्व आहेत. दुसरं आहे सर्वालोकानिशते ईशनीभिः यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयत्नांती संशंतीः. आता यामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितले, मी अगदी थोडक्यात सांगते, की प्रत्येक भूतामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीच्या स्वरूपामध्ये मी स्थित आहे, अशा पद्धतीने त्यांनी तैत्तिरीय उपनिषदामधली एक श्रुती घेतलेली. आणि मग या सर्व स्मृतींचा सखोल, आता हे मी अगदी अर्ध्या मिनिटाच्या आत सांगितलेलं आहे, पण याच्यावरती खूप पानच्या पानं त्यांनी लिहिलेली आहेत आणि एवढं सांगण्याला आपल्याला हे तो वेगळा विषय होईल, तो वेगळा विचार होऊ शकतो, पण आपण त्याला फक्त स्पर्श करून जाणार आहोत. तर यांनी या काही सर्व श्रुतींचा अभ्यास करून सर्व श्रुतींचं एक निचोड किंवा नवनीत असं आपल्याला दिलेलं आहे की ब्रह्म हे जगताचे उपादान कारण आहे. उपादान आणि त्याचे कार्य हे अभिन्न असते. उपादान म्हणजे मटेरियल, आणि जसे घट हा मातीपासून बनतो, म्हणजेच मातीशिवाय घट बनू शकत नाही. घट म्हटला की माती ही तिथे आहेच, मातीशिवाय घट बनणारच नाही. आणि आता माती जेव्हा ही पसरलेली असते, त्यांचा सिद्धांत इथं आहे, त्या मातीला नामरूप नसतं, बरोबर. पण जोपर्यंत घट बनत नाही तोपर्यंत, म्हणजे आता घट बनवणारा जो आहे, जो मडकं बनवणारा जो आहे, त्याच्या आधी एकतर चित्तामध्ये ते घटाचा आकार बनलेला असतो, आणि जोपर्यंत हा घट बनत नाही तोपर्यंत ती माती असते, ती माती पसरलेली असते. म्हणजेच अव्यक्त रूपाने त्यांचं असं तत्वज्ञान आहे निंबार्काचार्यांचं, की अव्यक्त रूपाने तो घट त्या मातीमध्ये आहेच, कारण माती एकत्र कालवल्यानंतर घट बनणार आहे. माती जोपर्यंत पसरलेली आहे तोपर्यंत घट नाही, पण अदृश्य रूपाने, जसं आपण म्हणतो माझ्या विचारांमध्ये हे घटाचं चित्र अशा अशा पद्धतीनं आहे, तसंच हे घट हा मातीमध्ये पसरलेला आहे, बरोबर. आता हा अव्यक्त रूपाने घट असला तरी जोपर्यंत कार्य पूर्णपणे घडत नाही, म्हणजे पूर्णपणे घट तयार होत नाही, तोपर्यंत उपादान असणाऱ्या मातीला घट हे नामरूप प्राप्त होत नाही. सिद्धांतिक भाषा आहे, थोडी अवघड वाटू शकते, पण नुसतीच माती पसरलेली आहे तर आपण असं म्हणत नाही ना की हा घट आहे, कारण अजून घटाचं काम सुरू नाही झालेलं, म्हणजे घटाचा आकार अजून आलेला नाही.
आकार आला की मगच नाम आणि रूप हे त्या वस्तूला प्राप्त होतं. पण तोपर्यंत ते अदृश्य रूपाने त्या मातीवरती तो घट पसरलेला आहे. परंतु अव्यक्त रूपामध्ये म्हणजे मातीमध्ये घट आहे असं आपण म्हणू शकतो. जरी तो घट व्यक्त रूपात आलेला नसला तरी जर कुंभाराने ठरवलं आहे की आता ही मी माती कालवून आता मला हे घट बनवायचे आहेत, तर ते अव्यक्त रूपाने जसं त्याच्या कल्पनेमध्ये घट तयार आहे तसाच मातीमध्ये सुद्धा अदृश्य रूपाने तो घट तयार आहे. मग ह्या अव्यक्त रूपातल्या घटाचं अस्तित्व आपण मान्य करू शकतो. म्हणजेच अदृश्य रूपात त्या घटाची म्हणजेच त्या नामरूपाची त्या नामरूपाची सत्ता त्या उपादान कारणामध्ये आहे. म्हणजे त्या मातीमध्ये ती अस्तित्वात आहे. असा कार्यकारण यांचा ऐक्यभाव त्यांनी स्थापित केलेला. म्हणजे काहीही नाही परंतु तिथं म्हणजे माती आहे, मातीचा घट तयार होऊ शकतो आणि याचाच अर्थ मातीचा घट तयार होऊ शकतो. मग तो माझ्या कल्पनेत असतो. मग जसा कल्पनेत आहे तसा तो अदृश्य सत्ता रूपाने त्या मातीला आपण नामरूप देऊ शकतो, अव्यक्त रूपामध्ये मांडू शकतो. असं यांचं कार्यकारण भाव कारण कार्य कारणामध्ये दिसतच अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं. असे अनेक संदर्भ घेऊन त्यांनी हे सांगितलं आहे. हे उदाहरण त्यांनी कशासाठी दिलं तर दृश्य जगत म्हणजे आपल्याला दिसणारं हे जगत आहे हे ब्रह्माचं परिणाम स्वरूप आहे. हा ब्रह्माचा परिणाम आहे. पण हा परिणाम कसा आहे, ह्याला रूपांतरण नाहीये. म्हणजे दुधाचं दही झालं की दूध पण संपलं, त्याचं दही होतं. मग दुधाचं दही झालं की दुधाचं अस्तित्व संपलं. पण ब्रह्माचं अस्तित्व मात्र संपत नाही. ब्रह्मा हे जे आहे हे दृश्य जगत निर्माण झालं तरी सुद्धा ब्रह्माचं अस्तित्व राहतच. ब्रह्म हे असतच. ब्रह्माच्या अस्तित्वाशिवाय दृश्य जगत निर्माण होऊच शकत नाही. आणि जसं कोळी इथं त्यांनी दुसरा दृष्टांत दिलेला आहे की कोळी त्याच्या अंगातूनच तो तंतू काढतो आणि त्या तंतूनं तो संपूर्ण जाळं विणतो आणि तरीही कोळीही तिथं अस्तित्वात असतो. तो जाळं जेव्हा त्याला निर्माण करायचं आहे तेव्हा जेव्हा त्याची इच्छा होते तेव्हा तो ते निर्माण करतो आणि नंतर मग मात्र तो ते बंद करतो म्हणजे जाळं विणण्याचं तो थांबवतो. तसंच याच्यामध्ये काय होतं की तो आपल्या शक्तीचा विक्षेप दाखवतो. म्हणजे आपल्या शक्ती काय होती, कोळ्याची शक्ती जी आहे की जाळं निर्माण करायची, ती जाळं निर्माण करण्याची शक्ती सुद्धा तो त्याची निर्माण करतो जाळं तो. एक सेकंड. तो ते जाळं निर्माण करतो परंतु ते जाळं त्या तंतू स्वरूपात दिसतं. बरोबर आहे. जाळं म्हणजेच त्या तंतू तंतू स्वरूपामध्ये ते दिसतं आणि हा त्याचा शक्ती विक्षेप लक्षण परिणाम म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे की त्याची जी शक्ती आहे तो एक सलग असं सरळ सोट जाळं नाही म्हणजे तंतू नाही काढत. तर तो तंतू असा तो षटकोनी आपण बघतो कोळ्याचं जाळं इतकं सुरेख रीतीनं त्याने विणलेलं असतं आणि तसं हे जे जाळं आहे तर तसा हा विक्षेप आहे त्याचा. ते जाळं खरं तर एकच सरळ रेघ असते. जर आपण ते उलगडत गेलो तर एकच सरळ रेघ असते. परंतु ते वेगवेगळ्या आकारामध्ये तो विणतो आणि ते षटकोनी त्याच्या त्याच्या पद्धतीनं तो विणतो आणि आपल्याला असं वाटतं की कोळ्याने जाळं अशा प्रकारे विणलंय म्हणजे त्याच्या डोक्यात असा विचार असेल की अशा पद्धतीनं आपण ते जाळं विणायचं. पण तसं त्याच्या डोक्यामध्ये ती ब्ल्यू प्रिंट नसते. तर तो नॉर्मली जाळं विणत जातो पण तो एका टोकावरून दुसऱ्या जेणेकरून त्याला तिथं त्याचा आधार गवसेल अशा पद्धतीनं तो करतो.
आणि यासाठी याला काय त्यांनी श्वेताश्वर उपनिषदामधला एक मंत्र पण त्यांनी दिलेला आहे की यस्तंतनुनाभ इव तंतुभिः प्रधानजै स्वभावतो देव एकः समावृत्तोणि समावृणोतीस न दधातु ब्रह्म अव्ययम असा हा आहे. यदिदं किंच तत् सृष्ट्वा तदेवानुप्राविशदः हे तैत्तरीय उपनिषदातलं आहे. असे ह्या दोन श्रुतींचं ते यासाठी प्रमाण देतात. तसंच हे ब्रह्म जे आहे हे अजून कसं आहे तर ते प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्मांची फळं देत प्रदान करतं. पण जगत हे निमित्त कारण असल्याने ब्रह्म आणि जगत हा भेद आहे. आणि वर म्हणजे आता आपण जे म्हटलं की जगत नसलं तरी ब्रह्म स्वरूपामध्ये अदृश्य रूपाने जगताची सत्ता आहेच. म्हणजेच कसं की मगाशी आपण म्हटलं की माती आहे, अजून घट बनवलेला नाही, पण मातीवरती घटाची सत्ता नामरूपात्मक सत्ता आहे, कारण त्या मातीचाच पुढे घट बनणार आहे. तसंच या ब्रह्मामध्ये सुद्धा म्हणजे द्वैताद्वैत आहे. आपण अद्वैत मानल्यामुळे आपल्याला हे जरा असं वेगळं वाटू शकतं, पण द्वैत आणि अद्वैत आहे की अद्वैत काय आहे की ब्रह्म सर्वत्र आहे, सर्वाचं कारण आहे हे ते मान्य करतात. पण द्वैत काय मानतात की ब्रह्मामध्ये जे जगत आहे ते आहेच. त्या जगताची अदृश्य म्हणजे जर समजा ब्रह्माने ठरवलं एकोहम बहुश्याम असं आपण म्हणतो की त्याला एकाकी न रमते, म्हणून त्याने हे जगत निर्माण केलं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जरी ब्रह्माने जगत निर्माण नाही केलं तरी अदृश्य रूपाने ह्या जगताची सत्ता त्या ब्रह्मामध्ये आहेच, अंतर्भूत आहे, असं यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून हा स्वाभाविक भेदाभेद परंपरा मानणारा द्वैताद्वैत संप्रदाय निंबार्काचार्यांनी स्थापन केला. हा त्यांचा मुख्य सिद्धांत आहे. आता इथे आपण जेव्हा ते मुख्य सिद्धांत बघतो आणि मग नंतर इथे श्री सर्वेश्वर प्रभू अशी त्यांच्या मुख्य जे चालू आहेत, मुख्य जे संप्रदायातले जे गादीवरती बसतात, जी गादी आजही चालू आहे, अशांना ते श्री सर्वेश्वर प्रभू ही उपाधी प्रदान केली जाते. सध्या ह्या संप्रदायाचं क्षेत्र हे पुष्कर क्षेत्रात आहे आणि वृंदावन, मथुरा, द्वारका, त्याच्यानंतर गोवर्धनाची परिक्रमा, ह्या जिथं जिथं कृष्ण लीला झाल्या, जिथं जिथं कृष्णाचं अस्तित्व आहे आणि खास करून जिथे जिथे राधाकृष्णाचं अस्तित्व आहे अशा ठिकाणी जाणं, अशा ठिकाणी जसं आपण काशी क्षेत्री नित्य जावे म्हणतो तसं यांचं वृंदावन हे मुख्य धाम आहे. आणि तिथं जाणं, तिथं सेवा करणं, या युगल आविष्काराच्या सेवेत राहणं, त्याला शरणागत राहणं, ही त्यांची नित्य परंपरा आहे. यामध्ये आजच्या घडीपर्यंत त्यांचे 48 गुरु परंपरा आपल्याला प्राप्त होते. आणि या 48 पैकी मी फक्त पहिले 5 वाचून दाखवते की ह्यांचे जे पहिले आचार्य, जे त्यांनी आपण सांगितलं की हंसाकडून मिळालेला उपदेश आहे, म्हणून श्री हंस भगवान हे त्यांचे पहिले मुख्य आचार्य. कुठून परंपरा सुरुवात झाली, आपण आचार्य परंपरा कशी आहे यांची, तर श्री हंस भगवान ही त्यांची आचार्य परंपरा आहे. हंस भगवंतांनी ब्रह्मदेवाला जो उपदेश केला किंवा जो पुढच्या सनकादिकांना जो उपदेश केला तो कार्तिक शुक्ल नवमीला केला, म्हणून यांच्यात एकादशी बरोबर नवमीचंही अनन्यसाधारण महत्व आहे. त्यानंतर हंस भगवंताकडून श्री संकादिक भगवंताकडे हे कार्तिक शुक्ल नवमीलाच आलेला आहे उपदेश. त्यानंतर श्री नारद भगवंतांना उपदेश झालेला आहे, म्हणजे संकादिकांकडून नारदांना हा उपदेश झालेला आहे. तो मार्गशीर्ष शुक्ल द्वादशीला हा उपदेश प्राप्त आहे. नारद भगवंतांकडून, महर्षी नारदांकडून हा निंबार्काचार्यांना उपदेश कार्तिक शुक्ल पौर्णिमा हा त्यांचा मुख्य उत्सवाचा दिवस असतो. निंबार्काचार्य संप्रदायाची स्थापनेचा हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात मानला जातो. श्री निंबार्काचार्य कार्तिक शुक्ल पौर्णिमा. आणि पांचजन्य शंखाचे जे अंश म्हणून मानले गेलेले आहेत ते त्यांचे पट्ट शिष्य श्री निवासाचार्य
हे माघ शुक्ल पंचमीला त्यांना अनुग्रह झालेला आहे, त्यांना ती परंपरा प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून शुक्ल पक्षाला यांच्या संप्रदायामध्ये अत्यंत महत्व दिलेलं आहे. आता यांचे जे महत्वाचे जे दशश्लोक मगाशी मी जो उल्लेख केलेला आहे, की ह्या 10 श्लोकांचा जो समुच्चय आहे, म्हणजे कारण ब्रह्मसूत्र, भगवद्गीता ह्याच्यावरची भाष्य ही खूप मोठी आहे आणि तेवढा निश्चित आपल्याकडे वेळही नाही, तेवढी आपल्याकडे उपलब्धताही नाही. पण यामध्ये जे दशश्लोकी आहे ते मी थोडक्यात थोडासा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण यामध्ये काही संकल्पना येतात. यामध्ये ब्रह्म, माया आणि जगत ह्या तिघांनाही अस्तित्व असलं आहे. त्यामध्ये ब्रह्म जरी सदोदित असलं, म्हणजे जसं आपण अद्वैतामध्ये मानतो की ब्रह्म नित्य आहे, तसं हेही मानतात ब्रह्म नित्य आहे. जगत जरी निर्माण झालेलं नसलं तरी जगत अदृश्य रूपाने त्याची सत्ता आहेच. आणि माया म्हणजेच राधाराणी ती त्यांची शक्ती स्वरूप आहे आणि त्यामुळे तिचंही अनंत स्वरूपच आहे, तिचंही अस्तित्व ब्रह्मा इतकंच महत्वाचं आहे, किंवा ब्रह्मापेक्षा सुद्धा ते श्रीकृष्णाला पूर्ण भगवंत परब्रह्म म्हणजे श्रीकृष्ण आणि युगल स्वरूप म्हणजे ही राधा राणी ही त्यांची शक्ती स्वरूप आहे आणि त्यामुळे तीही नित्य आहे असं त्यांचं प्रतिपादन आहे. यामध्ये कसं आहे की त्यांनी सांगितले की हे माया तत्व जे आहे की डायरेक्ट ब्रह्मापासून जग निर्माण होऊ शकत नाही, म्हणून हे मायेचं अस्तित्व मान्यच करावं लागतं. त्या मायेची जी म्हणजे ज्या मायेच्या बद्दल त्यांनी जे सांगितलेलं आहे ते त्यांनी सांगितलं की अघटित घटना पटीयसी, म्हणजे जे घडणं शक्य नाही अशा घटना घडवण्यामध्ये ही माया पटाईत आहे. आणि जिला म्हणजे मायेचं अस्तित्व आपण जरी नाही मानलं तरी सुद्धा ते अदृश्य रूपाने सत्ता रूपाने असतंच. आणि म्हणून तिची जी शक्ती आहे की तुम्ही असा विचार करू नका की हे नाहीच जगतामध्ये, असं काही नाहीये, ती काहीही निर्माण करू शकते. आता आपण सध्या बघितलंच की कोविड हा आपल्याला लहानपणी कधी माहित नव्हता, पण अचानक तो व्हायरस आला आणि किती थैमान घालून गेला आणि त्याच्यात सुद्धा अनेक बदल बदल घडत गेलेले आहेत. तर अशा पद्धतीनं ह्या माया काही ना काहीतरी निर्माण करत असते, चांगलंही वाईटही तिच्या हिशोबानं ती ते निर्माण करते. नंतर अंतवान असं ती मायेचं अजून एक कार्य त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे ब्रह्म अनुभवाने जरी तिचा आपल्याला अनुभव आला, हे मायेचं कार्य असं जरी कळलं तरी माया ही सूक्ष्म रूपाने शक्ती रूपाने अस्तित्वात असतेच. त्यानंतर ती माया ही स्वच्या आश्रयाने राहते. त्यानंतर ती तिचा विषय म्हणजे जो असतो ती माया ही बांधून टाकणारी आहे, ती तुम्हाला तुमच्याकडं खेचणारी आहे. तिला शरणागत गेल्याशिवाय, तिची कृपा प्राप्त झाल्याशिवाय तुम्ही या सर्वेश्वर श्रीकृष्णाला प्राप्त करू शकत नाही असं त्यांनी सांगितलंय. आणि सतासत विलक्षण अनिर्वचनीय अशी तिची शक्ती आहे. त्यानंतर प्रधान म्हणजे प्रलय स्वरूप शांत झाल्यानंतरच मायेचं जे स्वरूप आहे त्यामध्ये सत्व रजतम हे तिन्ही गुण साम्य अवस्थेमध्ये असतातच. आणि ते नंतर कालानुरूप जेव्हा ब्रह्म आणि माया ठरवतात की हे जगत उत्पन्न करायचं म्हणून तिथं सत्ता रूपानं ते अस्तित्वात आहे असं त्यांचं मानणं आहे. कारण सत्व रजत तम हे तिन्ही गुण समत्वाने अंश रूपाने तिन्ही गुण अस्तित्वात असतातच. त्यानंतर प्रकृती म्हणजे विश्वाच्या उत्पत्ती वेळी जे स्थिर झालेलं तत्व आहे, जेव्हा त्याच्यामध्ये हालचाल सुरू होते, गुणक्षोभिणी आपण जिला म्हणतो की सत्व रजतम त्या त्या पद्धतीनं त्याच्यात हालचाल सुरू होते, तेव्हा ती प्रकृती अशी म्हटली जाते. मग माया आश्चर्यकारक अशी तिची निर्मिती आणि अज्ञान जे ती आवरण घालून संपूर्ण आपल्याला ती वेगळ्या गोष्टी दाखवते आणि शक्ती म्हणजे चैतन्याच्या आधाराने राहून ती स्वतः त्याचं प्रागट्यीकरण करते. असे हे मायेचे विषय आहेत.
म्हणजे माया ही या पद्धतीनं त्यांनी मान्य केलेली आहे. आता यांच्या दशश्लोकी जे आहेत की भगवान श्री निंबार्काचार्य प्रणीत वेदांत कामधेनू दशश्लोकी, म्हणजे आपण बघूया की त्यांच्या 10 श्लोकामध्ये जवळजवळ संप्रदायाचं सगळं वेदांत त्यांनी मांडलेला आहे. यामध्ये आपण आता थोडक्यात त्याचा अर्थ आणि ते श्लोक बघण्याचा प्रयत्न करूया. ज्ञानस्वरूपंच हरेरधीनम शरीर संयोग वियोग योग्यम अणु हि जीवम प्रतिदेह भिन्नम ज्ञातृत्वंत यदंत माहु. हा पहिला श्लोक आहे. म्हणजे त्यांच्या मतानुसार जीवात्मा हा नित्य ब्रह्मस्वरूपाचाच अंश असल्याने तो ज्ञानस्वरूप आहे. कारण आपण ह्या भगवंताचेच अंश आहोत हे आपणही मान्य करतो. अद्वैत परंपरा पण हे मान्य करते की आपण त्याचेच अंश आहोत आणि म्हणून आपण ज्ञानस्वरूपच आहोत. तो ज्ञानाचा आश्रय घेऊ शकतो, पण तो सदैव श्रीकृष्णाच्या अधीन आहे, त्याच्या कृपेच्या अधीन आहे आणि तो अधीन असल्यामुळे तो कायमच परतंत्र राहणार आहे. आपण आपल्या म्हणजे द्वैत प्रणालीनुसार श्रीकृष्णामध्ये हा जीव कधीही विलीन होऊ शकत नाही, तर तो दासानुदास किंवा त्या भगवंताच्या दासामध्येच दास स्वरूपापर्यंतच तो जाऊ शकतो, कारण तो त्याचा अंश रूपाने आहे. आणि प्रत्येक वेळेला त्याचा अनेक देहाशी संयोग आणि वियोग होत असतो, म्हणजे जन्म मृत्यू परंपरेला तो जडलेला असतो. ते पुनर्जन्म मानतात, ते कर्मफल प्रदान करणारे भगवंत मानतात आणि त्यामुळे हा अंश रूपाने असणारा आत्मा हा प्रत्येक वेळेला मात्र वेगवेगळा असतो. म्हणजे पुनर्जन्म होतो, पण आपण जसे म्हणतो की मागल्या जन्मीच आपण घेऊन येतो असं नाही, तर पुन्हा तो जन्म जेव्हा होतो तेव्हा तो नवीन आत्मा घेऊन येतो अशी त्यांची मान्यता आहे. कारण जसं 100 घट जर बनवायचे आहेत तर एकाच मातीपासून 100 घट बनतात का? नाही. म्हणजे आता माती अशी त्या जर 100 घटासाठी माती किती लागेल? 100 किलो माती लागणार असेल, मग एका एका किलो मातीमधून एकच घट बनेल ना. 100 किलो 100 घट बनवायचे असेल तर 100 किलो माती लागणार आहे. म्हणजेच एवढे जर जीवात्मे आहेत तर एवढे आत्मे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच त्यांनी असा हा उपदेश ते प्रतिपादन करतात. दुसरा त्यांचा श्लोक आहे. मी अगदी थोडक्यात सांगणार आहे, कारण आपली वेळही आणि माझं ज्ञानही दोन्ही थोडंच आहे आपल्याकडे. अनादिमाया परियुक्त रूपम त्वेनं विदुर्वै भगवत प्रसाद मुक्तांच बद्धं किलं बद्ध मुक्तम प्रभेद बाहुल्यमथापि बोध्यम. म्हणजे ज्ञान स्वरूपासूनही जीव हा श्रीहरीच्या अनंत अचिंत्य शक्ती आणि जी अनादि माया आहे, जी त्रिगुणात्मिका आहे, तिला जाणू शकत नाही. कारण आता आपण जर बघितलं तर आपण आपल्या स्वतःला जाणू शकत नाही, तर त्या शक्तीला जाणणं हे खूपच अवघड आहे. आणि म्हणून आपण जरी ज्ञान स्वरूप असलो तरी आपण ह्या जीवाशी संयोग म्हणजे जीवात्म्याशी या देहाशी संयोग आणि वियोग ह्या प्रक्रियेमध्ये अडकल्यामुळे आपण त्या भगवंताला, त्या श्रीहरीला आणि त्याच्या मायारूपी शक्तीला किंवा राधाराणीला आपण जाणू शकत नाही. जो कधीपर्यंत, कारण ती माया आपल्याला ह्या त्रिगुणांमध्ये सत्व रज तम या 3 गुणांमध्ये ती आपल्याला बांधून ठेवते. आणि आपण जाणण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपण जीव असल्यामुळं आपण श्रीहरीपर्यंत पोहोचत नाही. परंतु श्रीहरीची जर अहेतुक कृपा आपल्यावरती जर झाली तर तेव्हा मात्र आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं. म्हणजे मला हे ज्ञान निश्चित होतं की मी या ब्रह्मस्वरूपामधून आलेलो आहे, मी या ब्रह्मस्वरूपाचा अंश आहे, पण हा अंश मात्र त्या अंशीमध्ये विलीन होत नाही अशी यांची परंपरा आहे. आपण कायम द्वैत स्वरूपातच राहतो. तिसरा श्लोक आहे.
अप्राकृतं प्राकृतं रूपकंचम कालस्वरूपं तदचेतनं मतं माया प्रधानादि प्रदव प्रवाच्यम शुक्लादिभेदाश्च समेपि तत्र. म्हणजे माया ही माया प्रधान आणि प्रकृती अशा तीन गुणांचा आश्रय करते. आणि त्यापैकी प्राकृत असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ते अचेतन तत्व असतं. म्हणजे आपण दगड, माती किंवा ज्याला आपण जड असं म्हणतो, अशा या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. आणि जसं ते किंवा चंद्र, सूर्य हे जे जगत आहे, म्हणजे जीवाशिवायचं जे जगत आहे ते सगळं त्यामध्ये मोडतं. आणि ते शुक्ल व कृष्ण ह्या भेदांनी युक्त आहे. म्हणजे ते जाणतं किंवा नाही जाणत, म्हणजे ते जड आहे किंवा म्हणजे चेतन आहे किंवा अचेतन आहे, असे दोनच प्रकार आहे. जडाजड अशी किंवा म्हणजे थोडस जाणतो थोडस नाही. जसं आता आपल्या देहामध्ये जर आपण बघितलं की आपल्यामध्ये नख जी आहेत, नख ओढलं किंवा आपण नख कापताना कधी जिव्हारी लागलं तर दुखतं. पण एरवी नख जेव्हा आपण कापतो तेव्हा ते काही दुखत नाही आपल्याला. वाढलेलं नख जेव्हा आपण, किंवा केसांचं सुद्धा, केस जेव्हा रोज गळतात तेव्हा आपल्याला दुखत नाही, पण केस ओढला की आपल्याला जाणीव होते की आपल्याला म्हणजे ते आपला एक शरीराचा भाग आहे. तसं हे जे आहे की हे शुक्ल आणि कृष्ण अशा दोन, पण ते मानत नाहीत. ते म्हणतात पूर्ण जड आहे किंवा पूर्ण चेतन आहे, अशा दोनच घटना ते मानतात. आणि म्हणून अशा ह्या विलक्षण असे प्रकाश स्वरूप नित्य दिव्यता ह्या भगवंताच्या गोलोकात आहे. आणि त्या लोकामध्ये गेल्यानंतरच हा म्हणजे चेतन देह जो आहे तो त्या गोलोकात जाऊ शकतो. तिथं तो त्या भगवंताचं दिव्य स्वरूप, दिव्य त्याची आराधना ही सगळी करू शकतो. परंतु तो तिथं म्हणजे मिळून जाऊ शकत नाही. तो अंश रूपाने वेगळाच राहतो, हे निश्चित. आता श्लोक क्रमांक 4. स्वभावतोपास्त समस्त दोषम शेष कल्याण गुणैकराशिरम विहांगिनम ब्रह्म परम वरेण्य ध्यायम कृष्णम कमलेक्षणम हरी. म्हणजे ह्या भगवंताचे, ह्या श्रीकृष्णाचे अनेक अवतार आहेत. त्यापैकी मुख्य वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे मूळ अवतार आहेत. आणि ह्या अवतारांची पूजा सुद्धा इंद्रादी सर्व परमलोक हे त्याचे करत असतात. आणि ते सर्वजण त्याचे उपासक आहेत. सर्वेश्वर श्रीहरी भगवान हे ह्या सर्व जीवांचे जशी जो पूजा करतो तसे त्याचे ते पालन करते आहेत. ते अतिशय कृपाळू आहेत आणि ते भगवंत आपल्या सर्वांचा सांभाळ करतात. आणि इतके मोठे असून सुद्धा, म्हणजे इंद्रादी देव, उमा, शिव, ब्रह्म, सरस्वती असे सर्वच जण या सर्वेश्वर श्रीकृष्ण आणि राधाराणी या युगल स्वरूपाची गोलोकामध्ये पूजा करतात. असा त्यांचा तो 4था श्लोक आहे. पुढे ते म्हणतात, अंगे तु वामे वृषभानुजाम मुदा विराजमानम मनुरूप सौभागम सखी सहस्त्रै परिसेविताम सदा स्मरेम देवी सकलेष्ट कामदा. म्हणजे अनंत दिव्य गुणांनी युक्त असणारी ही सर्वेश्वर सर्वश्रेष्ठा ही भगवान श्रीकृष्णाची वामांगी ही कोण आहे? तर परम आनंददायी, परम ऊर्जा देणारी, परम सुंदर अशी ही अनंत कृपा करणारी, अशी ही अत्यंत सौंदर्य माधुर्याचा रसपान करणारी परम आल्हादिनी शक्ती ही वृषभ भानुनंदिनी म्हणजेच राधाराणी ही आहे. आणि ती त्यांच्या वामांगामध्ये सुशोभित करत आहे. आणि तिच्या अगणित सख्या ह्या नित्य सखी परिकर, म्हणजे तिच्या त्या सख्या त्या दोघांची सेवा करण्यामध्ये रत झालेल्या आहेत. त्या त्यांचे त्या राधाराणीची सेवा करण्यामध्ये ते धन्यता मानतात. ते त्यांच्या जीवनाचं परम सौभाग्य मानतात. अशा त्याही दिव्य अशा तिच्या सख्या आहेत, दिव्य सुंदरी आहेत. मग पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतात,
उपासनीयं नितरान जनैः सदा प्रहाणये ज्ञान तमोनुवृत्ते सनंदनानुभिस्तोक्तम नि श्री नारदा अखिलस्तव साक्षिणे. म्हणजे ह्या जगतामध्ये अज्ञानाच्या आवरणामुळे, अज्ञानामुळे अनेक लोक खूप दुःख भोगत आहेत, खूप कष्ट करत आहेत. पण जो ह्या राधाकृष्णांची, ह्या वृषभभानुनंदिनीची आणि गोपालकृष्ण सर्वेश्वरांची जो नित्य पूजा करतो, जो त्यांची नित्य उपासना करतो, तो या दुःखा कष्टातून त्याला भगवान कृपेने, अहेतुक कृपेने बाजूला काढतात. ते त्याच्या दुःखाची त्यांच्यावरती सावली सुद्धा पडून देत नाही. आणि अशी ही गुरु परंपरा मला संकादिक ऋषींकडून प्राप्त झालेली आहे. आणि ही गुरु परंपरा ही पुढेही अशी अव्याहत आहे. तर यामुळे आपल्यासारख्या सामान्य जीवांना कोणतेही कष्ट पडत नाही. सर्व हि विज्ञान मतो यथार्थकम श्रुती स्मृतिभ्यो निखिलस्य वस्तुनः ब्रह्मात्मकत्वादितिवेद विनंतम त्रिरूपतापि श्रुती सूत्र साधिता. हा 7वा श्लोक आहे. 3 श्लोक आहेत राहिलेले. आता ते पुढे म्हणतात की चेतन आणि अचेतन जगत हे ब्रह्मात्मक आहे, सर्वत्र ब्रह्म आहे. आणि या सर्वांचा अंतरात्मा तो श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि तो परमज्ञानी आहे. भोगता, भोग्य आणि नियंता ह्या तिन्ही गोष्टी हा परब्रह्मच श्रीकृष्ण आहे. आणि हेच श्रुती आपल्याला प्रत्येक वचनांमधून सांगत आहे की भोगता, भोग्य आणि नियंता म्हणजे सर्वत्र हे ब्रह्मच पसरलेलं आहे. आणि ते ब्रह्म म्हणजे हे श्रीकृष्ण आणि राधाराणी असून ते ब्रह्मापासून भिन्न आहेत असे जरी वाटले तरी सुद्धा, म्हणजे भोगता, भोग्य म्हणजे मी, तू हे जरी भिन्न वाटले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये अभेदच आहे. कारण आपण सगळेजण त्या श्रीकृष्णाचे अंश रूपानेच प्रगट झालेलो आहोत. आपण त्या श्रीकृष्णाचे अंशच आहोत. आणि ते पुढे म्हणतात नान्यांगती कृष्ण पदारविंदात संदृश्यते ब्रह्म शिवादि विनंतात भक्तेच्छयोपात्य सुचिंत्य विग्रहात अचिंत्य शक्तेर विचंत साशयात. म्हणजे श्रीकृष्ण हेच सर्वत्र ब्रह्मस्वरूपाने अस्तित्वात आहे. त्यांच्याशिवाय, त्यांच्या युगल पदांशिवाय म्हणजे श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्या चरण सेवेशिवाय कोणत्याही जीवाला गती नाही. जो शरणागत यांची चरण सेवा करेल त्याचा नक्की उद्धार होणार आहे. आणि त्यांच्या विग्रहाची ही अचिंत्य शक्ती आहे. आणि त्या विग्रहाला आपण सदैव शरणागत राहिलं पाहिजे. आपण सदैव त्यांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. कृपास्य दैन्यादियुजी प्रजायते यद्या भवेत् प्रेम विशेष लक्षणा भक्तिर्हनन्याधिपतेर महात्मन साचित्त साधन रूपिकार पराहा. म्हणजे अनंत कृपानिधी भगवान श्रीकृष्ण यांची कृपा शरणागतावरती होतेच, तेव्हा ते अहेतुक कृपा करून प्रेम लक्षणा भक्ती, पराभक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये ते स्थापित करतात. त्यांची कृपा झाल्याशिवाय आपल्या अंतःकरणामध्ये ती भक्ती उत्पन्नच होऊ शकत नाही. आणि खरं आहे की संतही सुद्धा म्हणतात की भगवंताची कृपा कधी होते? जेव्हा भगवंताची कृपा भगवंताला करावीशी वाटते तेव्हाच भगवंताची ही कृपा आपल्यावरती होते. आणि शेवटचा श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं फलस्वरूप सांगितलंय. उपास्य रूपम तदुपास्य कस्यच कृपा फलम भक्ती रसस्ततपरम विरोधिनो रूपमथैत दाप्तेर नेया इमेर्था अपिपंच साधुभिः. यामध्ये त्यांनी 5 गोष्टी सांगितल्या. ह्याच्यात एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की ते विरोधी स्वरूप भक्ती, म्हणजे भक्ती ही सर्वांची भक्तीच आहे. तुम्ही विरोधाने केली तरी सुद्धा भक्ती आहे.
आणि तुम्ही प्रेमानं केली तरी सुद्धा भक्ती आहे. म्हणजे आपण रावण, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू किंवा इतर जे असुर आहेत, कंस, हे सगळे विरोध भक्तीचे प्रणेते सांगितले. म्हणजे विरोध भक्तीने पण त्यांनी या भगवंताचीच पूजा केलेली आहे, या भगवंतालाच प्राप्त केलेलं आहे. त्यामध्ये ते या श्लोकामध्ये ते सांगतात की 5 प्रकारांनी या युगल श्रीकृष्ण राधाराणीची आपल्यावरती कृपा होते. ते म्हणजे उपास्य, की परात्पर परब्रह्म नित्य राधाकृष्ण हे दिव्य स्वरूपात आहेत आणि आपण ते आपले उपास्य आहेत, अशी त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला कृपा झाल्यावरच आपल्याला ही भावना जागरूक होते. दुसरं, उपासकाला काय प्राप्त होतं, तर जीवात्म्यास स्वरूप ज्ञान प्राप्त होतं. मी कोण आहे याचं ज्ञान या युगल चरणांची सेवा केल्यानंतर प्राप्त होतं. दुसरं, कृपाफळ प्राप्त होतं, ती म्हणजे राधाकृष्णांची कृपा होते. म्हणजेच आपण या संसार भयातून आपण जातो, पण आपण द्वैत भावाने त्यांच्या नित्य गोलोकामध्ये स्थापित होतो. पुढे भक्ती रस प्राप्त होतो कृपेने, ती म्हणजे अनन्य पराभक्ती. म्हणजे इकडं तिकडं कुठंही न जाता सदैव त्या श्रीकृष्णाच्या चरणांशी जो गुंजाळ, जसं भ्रमर त्या कमळाच्या ह्याच्यामध्ये सतत जातो आणि कमळाच्या त्या पाशामध्ये अडकतो, तसे भगवंत आपल्याला पराभक्ती प्राप्त करून देतात आणि ते आपल्या नित्य समीप राहतात, नित्य आपल्यावरती कृपा करतात. त्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीचं बीज निर्माण होतं. आणि शेवटचं म्हणजे विरोधी स्वरूप भक्ती. म्हणजे भगवंताचे काही लोक असे जे असतात, तेही त्यांनी सांगितले की काही लोक हे भगवंताचे मंत्र म्हणजे साधे आहे, भगवंता साधे शब्दच आहेत, ते संशय प्रगट करतात आणि काम, क्रोध, लोभ यामध्ये ते मानतात आणि प्राकृत बुद्धीने विचार करतात. म्हणजे जसं आपण आता बघितलं की रावण की मीच सर्वश्रेष्ठ आहे, हिरण्याक्ष असं म्हणतो की मलाच भगवंत माना, हिरण्यकश्यपू म्हणतो की प्रल्हादाला की मीच भगवंत आहे आणि दुसरा कोणी नाही. पण असे जे असला तरी सुद्धा भगवंत त्याच्यावरती कृपा करू शकतो. पण अर्थात आपण एवढे विरोध भक्ती करण्यामध्ये सुद्धा आपण करू शकत नाही. तर आपण अनन्य साधारण भक्त व्हावं आणि या युगल चरणांची नितांत भक्ती करावी, म्हणजे आपल्यावरती या श्रीकृष्ण आणि राधाराणीची कृपा होऊन आपण आपल्या स्वरूपाला प्राप्त करून घेऊ, असं ह्या निंबार्काचार्य संप्रदायाचं मत आहे. आणि ते मी माझ्या यथामती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला जाणीव आहे की यामध्ये त्रुटी आहेत, परंतु मी माझ्या अल्पमतीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. झालेली सर्व सेवा श्री समर्थांच्या चरणी समर्पित करते. श्रीराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधा राणी सर्वेश्वर माता की जय.